तर संपूर्ण जगात ओळखले जाते। आज त्यांच्या उद्यानाची अवस्था म्हणजे फार बिघडणे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यनगरीमध्ये प्रवेश करताना पाय धुवून यावं लागतं। ही मोठी शोकांतिका आहे भगूरची आज। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट आमनेसामने आले आहेत। सत्ताधाऱ्यांकडून मागील वर्षाचा गौरवगान तर विरोधकांकडून भ्रष्टाचार आणि अपयशाचे आरोप। भगूरची गेल्या 25 वर्षांपासून का झाली आहे अशी वाताहत? कोण आहे याला जबाबदार? सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर कुठल्या मुद्द्याच्या आधारावर सर्वपक्षीय निवडणुकीला जातायत समोर? सामान्य भगूरकरांच्या मनातील प्रश्न बघा काय आहे सर्व पक्षीयांचा अजेंडा। स्वातंत्र्यवीरांच्या नावाने राजकारण करणारे सर्व पक्ष त्यांच्या जन्मभूमीचा खरा विकास कधी करतील? काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका? नगर परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय विजन आहे, काय विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे? गेल्या 25 वर्षापासून सावरकर स्मारक जे रखडलेलं आहे ते आमचं प्रथम त्याला विजन राहील। जे आपला नदीचा घाट होता त्याचा निधी येऊन पण सत्ताधाऱ्यांनी ते काम अजून गेल्या 8 वर्षात केलेलं नाही। ते विजन घेऊन आम्ही निवडणुकीला लढत आहे। सोहळ्याचा नारा आहे आमचा। काय समस्या वाटत आहेत तुम्हाला भगूर नगर परिषदेमध्ये? भगूर नगर परिषदेमध्ये गेल्या 25 वर्षापासून रस्ता, लाईट, स्ट्रीट लाईट हे सोडून दुसरा कोणताही विकास नाही आहे। तुम्ही म्हटले स्वबळावर नारा म्हटले तुम्ही सकाळी आज तुमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, महाविकास आघाडी सोबत तुम्ही युती करतायत, काय सांगाल याबद्दल? असं अजून आतापर्यंत आम्हाला निरोप आलेला नाही। सकाळी मीटिंग झाली, आम्हाला निरोप नाही आलेला वरतून। नाही, तुम्ही त्या बैठकीला नव्हते? नाही, त्या बैठक नव्हती, ती वरिष्ठांची बैठक होती। भगूरची जिल्ह्याभरात चर्चा आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उभाटा गट आणि मनसेची युती भगूरमध्ये पाहायला मिळेल? अद्याप आम्हाला वरतून असं कोणताही निर्णय आलेला नाही। होईल का तुमच्याकडून? ते वरिष्ठ ठरवतील। तुम्ही स्वबळावर ठाम आहे? हिंदुत्ववादी भाजपचा स्वबळावर नारा। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। सावरकर उद्यानाचा विषय नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत, वल्गना केल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात काही नाही, एक बीट सुद्धा रचली गेलेली नाही। काय सांगाल याबद्दल? सावरकरांची बीट म्हणजे सावरकरांना आतापर्यंत एक जवळपास 35-40 कोटी रुपये जो खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये तेच इतका त्याचा दुरुपयोग झालेला आहे की गेले 25 वर्षापासून ज्या भिंती बांधल्या त्या भिंती पडोस्तक मधलं काम उभं करत होतं, त्या भिंती पडल्या। असं करता करता 25 वर्षामध्ये जे आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही गार्डनमध्ये जायची अपेक्षा ठेवली होती, तर माझे मुलं मोठे झाले। आता असं वाटतं माझे मुलं मोठे झाले तरी आम्ही गार्डन कंप्लीट नाही झालं। भारतीय जनता पार्टीचा अपयश आहे? हे भारतीय सत्ता गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची इथं आहे, भारतीय जनता पार्टीचं कोणीच नाही इथं। हे भारतीय जनता पार्टीचा अपेक्षा नाही, काही केलं तरी जे ग्राउंड लेवलला ज्याची सत्ता आहे त्यांनी ते काम करत राहतं। भारतीय जनता पार्टी तर वरच्या लेवलनी सगळ्या गोष्टी करते आणि सगळ्या गोष्टी पैसे देते। मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री या ठिकाणी आले, त्यांनी मोठमोठ्या वल्गना केल्या, त्यावेळेस प्रशासक असताना देखील 2 वर्षापासून वीट रचली गेली नाही। याबद्दल काय तुम्ही? ठीक आहे, शिवसेनेवर आरोप करतायत ते सगळं खरे, पण गेल्या 10 वर्षापासून या राज्यामध्ये 7.5 वर्षापासून फडणवीसांचं सरकार आहे, शिवसेनेचं सरकार आहे, तरी पण अजून वीट रचली गेली नाही। केंद्रात देखील तुम्ही 10 वर्षापासून सत्तेत आहे। तुम्ही जे म्हणताय की मोठे नेते आले होते आमचे, लोढा साहेब आले होते, लोढा साहेबांनी 5 कोटी रुपये दिले, दानवे साहेबांनी 10 कोटी रुपये दिले, हे तुमचं सर्व म्हणणं मला मान्य आहे। त्यांनी त्यांच्या लेवलला सर्व प्रकारचे कामं चालू केलेले होते। सर्वे झाला होता, त्यांची टीम आली होती, त्यांनी म्युझियमचं सगळं प्रोजेक्ट केलं होतं। तर त्यानंतर पुढच्या टर्म म्हणजे 1-1.5-2 महिन्यामध्ये लोढा साहेबांचं पर्यटन खातं दुसरीकडे गेलं, तरी ते पैसे ते अजून पण त्या खात्यावर तसेच पडलेले आहे। दानवे साहेबांचे सुद्धा पैसे तसेच पडलेले आहे अजून, म्हणजे 15 कोटी रुपये अजून तसेच आहे। पण हे सत्ता परिवर्तनमध्ये काय होत गेलं का त्या खात्याचं मंत्रीपद दुसरं गेलं। आज ते मंत्रीपद कुठं परत कोणाकडे? आज तुम्ही या ठिकाणी मतदारांसमोर जाताय, कसा प्रतिसाद आहे, काय काय आव्हान आहे भारतीय जनता? मतदारांपर्यंत जातो तर मतदारांचा भरपूर प्रमाणामध्ये असे म्हणजे राग आहे का गेला, म्हणजे गार्डन तर हा विषय लांब राहिला, सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहे, व्यापार पूर्ण ठप्प आहे भगूरचा 25 वर्षामध्ये,
व्यापार पूर्ण ठप झाला. मी एक व्यापारी आहे, पूर्ण व्यापार ठप झाला. बगूरला अत्यावश्यक सेवा काय पाहिजे? बगूरला हॉस्पिटल नाहीये, प्राथमिक सेवा केंद्र नाहीये. आज आमच्या इथं जर कोणाला जर अटॅक आला ना तर आम्हाला कॅम्पला कॅन्टोन्मेंटला घेऊन जावं लागतं. कधी कधी असं वाटतं की तिथपर्यंत जावंच तर ते पेशंटचं काय होतं. असेच पेशंट झाले का तिथपर्यंत जावं पेशंट गेले दगावले. मग जर एवढं मोठं बगूर आहे, सावरकरांचं गाव आहे, या गावात जर 30-40 बेडचं जर मोठं हॉस्पिटल नाही होऊ शकतं. हॉस्पिटल आलं तर सत्ताधाऱ्यांनी त्याचं हे काढून टाकलं. जी जागा आरक्षित होती तिचं आरक्षण उठवलं. ते हॉस्पिटल आपल्याला विकलं गेलं. मागचे जे सत्ताधारी आज त्यांच्याच तुम्ही मांडी लावून बसलेले आहेत, त्यांच्या बरोबरच आज युतीची चर्चा आहे. तशी युती होऊ शकते. परत तेच मागचे जे पाडे तेच परत रंगवले जाते. नाही. आज भाजप इथं जेंडर राहणारच आहे, हे फिक्स आहे. भाजप इथं आल्यानंतर तुम्हाला पुढच्या 2 वर्षामध्ये मी काय पाठ करून दाखवल. कारण सगळी आता यंग पिढी आहे. जे उभे राहणार आहे ते सगळे यंग नेतृत्व उभे राहणार आहे. मागचे लोक घेऊन उभं राहायचं नाही. कारण मागच्या लोकांचे पाडे 55 सगळ्यांना माहिती आहे. सर्व जी टीम उभी राहील ती सगळी यंग लोकांची राहील. यंग नेतृत्व तिथं चालल, ते सर्व होतं. स्वबळावर लढणारे का युती करून लढणारे? पक्ष आदेश देईल, पक्षाने ठीक आहे युती केली, स्थानिक पातळीवर काय चर्चा आहे? आता पण स्थानिक पातळीवर आज माझ्याकडे आजच्या कंडिशन 54 जणांचे इच्छुकांचे फॉर्म भरले गेलेले. 21 जागांसाठी 54 जणांचे फॉर्म भरलेले. नगराध्यक्षासाठी 4 जणांचे फॉर्म भरले गेलेले. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. पण आता इथून पुढं अजून आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे काय काय निर्णय येतील ते आम्ही बघू. भगूरकर पुन्हा एकदा देणार का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला संधी? गेल्या 25 वर्षापासून शिवसेना सत्तेत आहात. काय या ठिकाणी विरोधक अपप्रचार करतायत, विकास कामं झाले नाही, हॉस्पिटल सारखा गंभीर प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रश्न आहे, काय सांगाल? स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे. हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईनंतर सर्वात प्रथम शाखा ही बगूरला स्थापन केली. त्या विचारसरणीतून अनेक शिवसैनिक या बगुरात तयार झाले. त्या विचारसरणीपासूनच 25 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागच्या 25 वर्षापर्यंत सत्ता होती. त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामे करण्यात झाली पाहिजे होती ती झाली नाही अशी लोकांकडून आता ऐकण्यास मिळते आहे. तेही खरे आहे. परंतु बाळासाहेबांचे विचाराचे जे लोक होते त्या विचारातून काही लोक बाहेर गेल्यामुळे आता जे राहिले आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक इथे राहिले आहेत. त्यांच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढली जाईल आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने बगूर नगरपालिकेवर झेंडा फडकला जाईल. 25 वर्षाचा आलेख बघता, विकास कामाचा आलेख बघता तुम्हाला लोक निवडून देतील? 25 वर्षाचा आलेख बघता आम्हाला लोक निवडून देतील म्हणजे 25 वर्ष ज्या लोकांनी सत्ता भोगली ते सध्या आता त्यांनी पक्षांतर केलेलं आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर नाहीत. त्यामुळे त्यांचा आणि आमचा आता काही संबंध नाही. सत्ता ज्यांनी भोगली ते सर्वजण शिंदे गटात गेलेले आहे. त्यामुळे ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार आहेत आणि आम्ही मशालीच्या चिन्हावर लढणार आहोत. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीशी किंवा त्यांनी न केलेल्या कामाची पावती लोक केले की नाही केल्या कामाची पावती त्यांना देतील. त्याचं कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मतदान आमच्याबद्दल नसेल. काय विजन घेऊन मतदानाला समोर जातात तुम्ही? बगूर नगरपालिकेत सर्वात प्रथम नागरिकांच्या मूळ अपेक्षा आहेत. सार्वजनिक दवाखाना, बगूरची बाजारपेठ, येण्या जाण्यासाठी बगूरच्या बाजारपेठेसाठी कोणताही प्रबळाचा रस्ता नाही. तसेच मुलांसाठी अभ्यासिका नाही, महिलांसाठी कोणत्याही प्रकारची उपयोजना नाहीत. असलेले 25 वर्षापासून चालू असलेले गार्डन तसेच पडलेले आहे. त्या गाड्यांची अपुरा असलेल्या गाड्यांना नूतनीकरण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही तयार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे, काय वाटतं तुम्हाला? स्थानिक राजकारणी कमी पडतायत का? काय वाटतं? इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे. स्थानिक राजकारणी पडण्यापेक्षा अनेक 25 वर्षापासून ते दिलेले शब्द होते, शिवसेनेच्या प्रचार पत्रकावर शब्द होते, त्यातला कोणताही शब्द सत्ताधाऱ्यांनी पाळला नाही किंवा आजपर्यंत ते कामे झाली नाही. त्यामुळेच ज्यांनी ते शब्द दिले होते ते आता सगळे शिंदे गटात गेलेले आहे. आता ही आमची सगळी नवीन यंग बॉडी आहे आणि जुने विचाराचे शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आम्ही नगरपालिकेत सत्ता मिळू अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवसेना शिंदे गट विकासावर ठाम, विरोधकांच्या आरोपाला दिले जोरदार प्रत्युत्तर. या ठिकाणी अनेक पक्षांनी आपल्या भूमिका मांडल्या, आपली काय भूमिका आहे, तसेच अनेक समस्यांनी हा बगूर नगर परिषदेचा जो परिसर आहे हा संपूर्ण ग्रासलेला. काय सांगाल याबद्दल?
काय झालं तर सर्वप्रथम मी आपल्या प्रिंट मीडियाची माफी मागतो. गावामध्ये 1-2-3 दोन अंत्यविधी झाल्या होत्या आणि त्या अंत्यविधीला गेल्यामुळं मागं काय चर्चा झाली मला माहीत नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्ही कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारले हे मला माहितीच नाही, पण गावात जर विकास म्हणत असेल तर आता ध्यानात ठेवा, प्रशासक बसलेलं आहे. शिवसेनेची जरी या ठिकाणी सत्ता होती तर कामं काय केले हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. आज ज्या रस्त्यावर आपण उभं आहे तो कॉन्क्रीट रस्ता आहे. आपण खेडोपाडी जर हिरलो तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे का आपल्याला आजही डांबरात खडे आणि खड्यात डांबर, रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ता असा प्रकार दिसतो. पण या भगूर शहरात आपण फिरत असताना माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, एकदा खरोखर तुमच्यासारख्या पारदर्शक पत्रकारांनी खरोखर एकदा या रस्त्यांची पाहणी करावी. आणि या रस्त्यामध्ये कुठं तुम्हाला खड्डे दिसत आहे का? हा साफसफाई नसेल, रस्ता म्हणजे विकास नाही ना हो. 100% लोकांनी इतक्या समस्यांचा पाडा वाचला ना. तुम्ही ऐका ना, मांडीला मांडी लावून बसणारे म्हणताना विकास झाला नाही 25 वर्ष. 100% ना, मांडीला मांडी लावून बसणारे आम्ही म्हणतच नाही ना. आम्ही कुठं म्हटलो का आम्ही त्यांना त्याच्यापासून बाजूला केलं? आम्ही म्हणतच नाही ना. त्यांनी त्यांची भूमिका मांडली, आम्हाला आमची भूमिका मांडू द्या. तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देतोय, रस्ते म्हणून विकास नाही, मी असं म्हणतच नाही ना. पण रस्ते केलेले हे लोकांना दिसत आहे. आता बाकी तुम्हाला तुमचे काय प्रश्न उपस्थित, मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. मला सांगा ना तुम्हाला काय अपेक्षित आहे. नक्कीच गार्डनचा विषय 25 वर्षापासून असेल, या ठिकाणी सावरकरांचं जे स्मारक आहे त्याचा विषय असेल, हे विषय मांडण्यास आपण कुठेतरी कमी पडलात काय वाटतं? कमी कुठंच पडलेलो नाही. ध्यानात ठेवा, सत्ता समीकरण असतं. ज्यावेळेस शिवसेनेच्या हातात सत्ता होती त्यावेळेस कुठंतरी शिवसेना 2.5 वर्षाकरता बाजूला पडली, नगराध्यक्ष बदलला, पुन्हा नगराध्यक्ष दुसरा बसला. हे ध्यानात ठेवा, हे देखील लोकांना कळणं गरजेचं आहे. नुसतं आपण सांगायचं का बाबा विकास नाही आहे, सावरकर गार्डन नाही, 100% ना गार्डन होणार आहे, पण ते टप्प्याटप्प्यात एकत्र तेवढा निधी मिळणार नाही तुम्हाला काम करत असताना. आणि गार्डनचा हा प्रोजेक्ट मोठा आहे आणि विकासापासून आम्हाला कोणाला वाटतं का सगळं विकास होऊ नये? गावात राहतो आम्ही, पण आम्हाला लोक म्हणतात का तुम्ही भगूरचे गार्डन कधी चालू होणार आहे? आम्हालाही कळतं ना, पण गार्डन आत्ता सध्या हे नगर परिषदेच्या ताब्यात नाही आहे. मध्यंतरी आमच्या मित्रांनी सांगितलं आता गार्डन हे कोणाच्या ताब्यात आहे हे देखील आपण याची माहिती घ्यावी. हे भगूर नगरपालिकेच्या अंडरमध्ये आत्ता सध्या गार्डन नाही आहे. जर भगूर नगरपालिकेच्या अंडरमध्ये गार्डन असतं तर त्याचा निश्चित विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला असता. आजवरती सरकार शिवसेना युतीचं आहे 100%. गेल्या 25 वर्षाचा आलेख बघता पुढच्या 5 वर्षामध्ये आपली जर सत्ता आली तर भगूरचा कायापालट होईल का? 100% होईल ना, का नाही होणार? लोकांना असलेल्या त्यांच्या ज्या समस्या आहे, पण लोकांच्या समस्या छोट्या छोट्या असतात. लोकांना फक्त मदत होणं गरजेचं आहे. काहीतरी खोटं आश्वासन देऊन आम्हाला काम करायचं नाही. ध्यानात ठेवा, काम हा आमचं विजन आहे. आणि टीकाकारांचं काम असतं टीका करणं. ज्या झाडाला जास्त फळं येतं लोक त्याच झाडाला जास्त दगडं मारतात. ध्यानात ठेवा, आम्हाला काम करायचं आहे. तुम्ही काय बोलता काय नाही आता याच्यातून आम्हाला शिकायला भेटते. मी पुन्हा एकदा सांगतो की मला यायला इकडे उशीर झाला. मला जर आपलं सगळं माहीत असतं पहिले काय बोलणं आहे तर मी त्याच्यावर उत्तर 100% दिले असते. काय अजेंडा आहे तुमचा निवडणुकीला सामोरं जाताना? 100% तरुणांचा बेरोजगार असेल, आता गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी, रोजगार उपलब्ध होणे. सावरकर जर उद्यान चालू झालं तर त्या ठिकाणी एखाद्या बाजूला बाजारपेठमध्ये बाजारपेठ उभी राहील, उद्यानामध्ये आजूबाजूला थोडा रोजगार उपलब्ध होईल. हे सगळंच विजन आहे ना. सरकारी दवाखाना असेल, विजन नाही आहे. विजन असं म्हणता येणार नाही, काम करणार. आणि काम करून आज बोलण्यापेक्षा आमचं शिवसेनेचे नेते नेहमी सांगता तुम्ही आम्हाला टीका करा, आम्ही आमचं कामाने उत्तर देऊ. आमचंही विजन तेच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला नेहमी शिकवण दिली, 80% समाजकारण 20% राजकारण. त्या धोरणाने आम्ही पुढे चाललोय. नक्कीच मतदार तुमच्यावर विश्वास ठेवतील. 100% विश्वास ठेवतील. विश्वास ठेवतील ना, विश्वास ठेवतील 100%. तर अपक्षांनी केली सर्व पक्षीयांची गोची. माझं नाव महेश रवींद्र जाधव. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीतच माझा जन्म झाला. आज गावची परिस्थिती पाहता गेली 25 वर्ष झाले सावरकर उद्यान हे ज्या सावरकरांना देशात नाही तर संपूर्ण जगात ओळखले जाते, आज त्यांच्या उद्यानाची अवस्था म्हणजे फार बिघडणी आहे. तुम्ही मीडियाद्वारे तिथं गेलात तर तुम्हाला तिथली सगळी वस्तुस्थिती त्या ठिकाणी समजेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केट असेल, तुमचं परत ते फिश मटन मार्केट असेल, मागच्या सत्तेधाऱ्यांनी 25 वर्ष काय केली हाही त्यांचा महत्त्वाचा कळीचा विषय आहे. तसंच सेकंड का भगूर नगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातली नंबर 1 नगरपालिका आहे का तिच्या अनुकंपाचे प्रस्ताव अजून जिल्हाधिकारी कार्यालय इकडे गेलेच नाही. अनुकंपाचे प्रस्ताव मागच्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी काय ते 10,000 जागा भरल्या अनुकंपाच्या. पण महाराष्ट्र राज्यातली एकमेव नगरपालिका अशी आहे का जिच्या अनुकंपाचे प्रस्ताव हे गेली 25 वर्ष गेलेलीच नाही.
याची नोंद प्रत्येक ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट, जर गावाचा विकासच करायचा असेल तर फक्त टोलेबाजी आणि इकडे तिकडं हे करून गावचा विकास होणार नाही. त्याला ग्राउंड लेवलला सगळे कामं करावीच लागतील. निधी येतो, निधी जातो, तो कुठं जातो? माझ्या माहितीनुसार माझ्याजवळ ऑन पेपर रेकॉर्ड आहे का 2011पर्यंतचं स्वातंत्र्यवीर उद्यानासाठी किती निधी आला आणि किती खर्च झाला याचा नगरपालिकेजवळ रेकॉर्डच नाही. ते रेकॉर्ड नगरपालिकेतून गायब आहे आणि याचा ऑन द रिपोर्ट माझ्याजवळ घरी अवेलेबल आहे. जर आपल्याला मीडियाला हवे असेल तर तोही मी तुम्हाला देऊ शकतो. सत्तेपुढे शानपण चालत नाही. अपक्ष म्हणून निवडून आला तर काय करणार? अपक्ष म्हणून जर निवडून आला तर पहिलं ईडी जो मी या सगळ्या घोटाळ्यांचा पाठपुरावा केलेलाच आहे इन्फोसेट डिपार्टमेंट मुंबई यांच्याकडे, तो पूर्ण करून ज्यांनी त्याच्यात कोणी हस्तक्षेप केला असेल त्यांना कधी ते कधी शिक्षा झाली पाहिजे हाच माझा ध्येय असेल. आणि अनुकंपाचे सगळे प्रस्ताव बेरोजगारांचे यापुढे, कारण की हा माझ्यावर 25 वर्ष झाले गेले अन्याय झाला, पण एखादा जर नगरपालिकेतला कर्मचारी जर येत्या भविष्यात मृत पावला तर त्याच्या वारसांना नोकरी भेटल यासाठी मी नेमकी प्रयत्न करीन. अपक्षच काय 9-10 पक्ष आहे ना, 9-10 पक्ष, जो पक्ष तिकीट देईल. कसं आहे, सगळे धनाढ्य पक्ष आले इथं गावात आहेत. एखाद्या ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला उमेदवारी दिली जात नाही. ही नक्कीच ही मोठी गोष्ट आहे. पण आम्ही अपक्ष लढू. फक्त एवढंच आहे, अपक्ष लढवणं तर एकच आहे की मला 5 सूचक लागत आहे आणि पक्षवाल्याला 1च सूचक लागतं. फक्त एवढीच अडचण आहे. 5 सूचक घेऊन निवडणुकीच्या रंगात खूप मोठा आरोप करतायत की पक्ष पैसे घेऊन तिकीट देतो. कुठल्या पक्षाशी बोलणं झालंय का तुम्ही? म्हटले पक्ष घेऊन नाही, ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना तिकीट देतो. पैसे घेऊन तिकीट म्हणत नाही. आता समजा एखाद्याजवळ खूप पैसा आहे, पक्ष त्याला तिकीट देतो. सर्वसामान्यांना तिकीट भेटत नाही. त्यामुळे आम्ही अपक्ष लढू. मी माझं रिपीट सेंटेन्स करतो, आपल्या याच्यात बी असेल, मी हे वाक्य बोललं नाही का पैसा घेऊन ते करतात. 2019 साली सरोज आयरेंकडे रुपये नसताना त्यांना तिकीट दिलं पक्षाने. हो, साहेबांनी तुम्हाला देऊ शकत नाही का? तुमचा अजेंडा एवढा पक्का नाही का, मजबूत नाही? नाही आहे, जर दिलं तर आम्ही घेऊ ना. पण सरोज आयरे या विकासाच्या पर्यावर निवडून आले. बगूड गावात सरोज आयरेंची एकमेव फ्लॅट लावणारा हा महेश रवींद्र जाधव होता. हे तुम्ही निदर्शनास आणून दिलं. एवढ्या जवळचा कार्यकर्ता आहे तर त्याला तिकीट का बरं नाही? अजून पक्षसंघ चालू आहे. जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडूच. निवडून देतील का अपक्ष म्हणून मतदार? आबा, मला जर माझं स्वतःचं एक जरी मतदान पडलं तरी मी खुश आहे. बाकी ते जनता जनार्दन या निवडणुकीत ठरवेल. सामान्य नागरिकांच्या पदरी पडणार का पुन्हा एकदा निराशा?